चला, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डिस्कस करणार आहे कशाबद्दल? 5 किंगडम क्लासिफिकेशनबद्दल. जस्ट याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये 2 व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेले आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नीड ऑफ द क्लासिफिकेशन डिस्कस केलं होतं की ॲक्च्युअलमध्ये क्लासिफिकेशनची गरज का बरं पडली. ओके, त्याच्यानंतर मग आता आपण करणार आहे सेकंड व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड केलं होतं. त्याच्यामध्ये आपण जे रॉबर्ट विटकरचे 5 क्रायटेरियाज आहे क्लासिफिकेशनचे त्याच्याबद्दलचं डिस्कशन केलं होतं. आणि आता व्हिडिओ लेक्चर थर्डमध्ये आपण बघणार आहे जी बेसिक इन्फॉर्मेशन झाली आहे आपली 5 किंगडम क्लासिफिकेशनबद्दलचे रॉबर्ट विटकर सरांनी दिलेले क्रायटेरिया आणि क्लासिफिकेशनची आवश्यकता का बरं पडली, हे सगळे पॉईंट्स आपले झालेले आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, 5 किंगडम कोणते कोणते आहे ते 5 किंगडमबद्दलचं डिस्कशन आपण याच्यामध्ये करणार आहे. तर 5 किंगडम जे रॉबर्ट विटकर सरांनी जे आपल्याला दिलेले आहे ते कोणते आहे बघा. कोणते कोणते आहे बघा. मी पहिले पेन घेऊन घेतो. ओके, चला. ओके, तर पहिला आहे किंगडम मोनेरा. पहिला कोणता आहे बेटा? मोनेरा. सेकंड आहे प्रोटिस्टा. थर्ड आहे फंगी. फोर्थ आहे प्लांटी. आणि सेकंड लास्ट आहे ॲनिमिली किंवा ॲनिमिलिया त्याला आपण म्हणतो. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमिली हे 5 किंगडम म्हणजे हे 5 मेन ग्रुप्स जे आहे रॉबर्ट विटकर सरांनी दिलेले आहे. पण कोणाच्या बेसिसवर? त्या 5 क्रायटेरियाच्या बेसिसवर. तर या 5 किंगडममध्ये जेवढेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स येणार, मायक्रोब्स येणार, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय राहू शकते. जर मी म्हटलं तुम्हाला की एखादा पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम हा किंगडम मोनेरामधला आहे, बरं का बरं मी मोनेरामधला आहे? कारण की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे मोनेराचे, जे आपल्याला ऑन द बेसिस ऑफ द क्रायटेरिया अँड ऑन द बेसिस ऑफ द ट्री डायग्राम आपल्याला दिलेले आहे क्रायटेरिया, ते क्रायटेरियानुसार तो ऑर्गॅनिझम मोनेरामधला आहे, प्रोटिस्टामधला आहे की फंगी, प्लांटी किंवा ॲनिमलीमधला आहे, हे आपण काय करू शकतो, क्लॅरिफाय करू शकतो स्वतःहून. ओके, तर आपल्याला आता हेच बघायचं आहे की किंगडम मोनेराचे जर मला कॅरेक्टरिस्टिक्स मेन्शन करायचे आहे तर मी रट्टा न मारता कशा प्रकारे स्वतःहून कमीत कमी 3 पॉईंट्स तरी मी स्वतःहून क्रिएट करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्री डायग्राम. तर या टॉपिक आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तेच बघणार आहे. ठीक आहे बेटा, इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? तर बघा त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला. ओके, पहिला आहे किंगडम मोनेराच्या क्लासिफिकेशनचा सुरुवात कशा प्रकारे आहे. तर हे ट्री डायग्राम आहे जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. या ट्री डायग्राममध्ये काय दिलेलं आहे बघा. या ट्री डायग्राममध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेन्शन केलेला आहे. पहिला जे मेन टायटल आहे तो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 डिवायडेशन आहे. कोणते कोणते? प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. म्हणजे जेवढेही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्या सेलनुसार त्यांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर नंतर किंगडम मोनेरामध्ये येतात. त्याच्यानंतर युकॅरियोट्स युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर सुद्धा असू शकतात आणि किंगडम प्रोटिस्टामध्ये असतात. आणि त्याचनुसार मल्टीसेल्युलर मधले फंगी, प्लांटी आणि ॲनिमली. आता समजलं नसेल तर बघा मी कशा प्रकारे आहे सांगतो. हे जर मला कॅरेक्टरिस्टिक्स कॅरेक्टरिस्टिक्स मेन्शन करायचे, कशाचे मेन्शन करायचे कॅरेक्टरिस्टिक्स मला बघा. मला सपोज टू बी किंगडम मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा पहिले दाखवून देतो तुम्हाला मी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येणार की मी या ट्री डायग्रामच्या बेसिसवर मी कॅरेक्टरिस्टिक्स कशा प्रकारे 2 किंवा 3 कॅरेक्टरिस्टिक्स आयडेंटिफाय करू शकतो किंवा लिहू शकतोय. तर बघा हा किंगडम मोनेरा आहे आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे आपल्याला चॅप्टरमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे, परंतु ते एक वास्ट लँग्वेजमध्ये आहे, डिफिकल्ट लँग्वेजमध्ये आहे. मी त्याला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये क्रिएट केलेले आहे, म्हणजेच की नोट्स तयार केलेले आहे. तर या किंगडम मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत या ट्री डायग्रामवरच माहीत पडते आपल्याला. बघा किंगडम मोनेरा कुठे दिसत आहे? ओके, किंगडम मोनेरा कुठे दिसत आहे? हा आहे आपला मोनेरा. ओके, कोणत्या ब्रांचमध्ये चालला आहे हा? युनिसेल्युलर आणि त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक्स. प्रोकॅरियोट्स मीन्स प्रोकॅरियोटिक सेलवाले. म्हणजेच की किंगडम मोनेरामध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, ऑर्गॅनिझम्सचा मायक्रोब्स आहे ते युनिसेल्युलर असणार आणि प्रोकॅरियोटिक सेलवाले असणार. काय म्हटलं मी? युनिसेल्युलर असणार आणि प्रोकॅरियोटिक. म्हणजे झालं माझा पहिला पॉईंट काय होता की किंगडम मोनेरामधलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स काय होतं की मायक्रोब्स कसे आहे तर प्रोकॅरियोटिक आहे. मायक्रोब्स कसे आहे बेटा? प्रोकॅरियोटिक आहे. सेकंड पॉईंट काय माझा? किंगडम मोनेरा मधले जे मायक्रोब्स आहेत ते कसे आहे? युनिसेल्युलर आहे.
2 पॉईंट क्लिअरली मेन्शन केले झाले मला. अशाच प्रकारे मी किंगडम मोनेरा नंतर समजा मला आता दुसरा बघा, किंगडम मोनेरा नंतर प्रोटिस्टा बद्दलचे 2 पॉइंट्स किंवा लिहायचे आहे मला. या चॅप्टर बघा, जेव्हा तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स करसाल ना, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमली यांच्यामध्ये कोणत्या किंगडमचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे, प्रोकॅरियोटिक सेल कशामध्ये आहे, खूप जास्त कन्फ्युजन होते. जेव्हा तुम्ही आता नोट्स पूर्ण लिहिल्यानंतर त्याला वाचाल तर तुम्हाला लक्षात येणारच आहे. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट ट्री डायग्राम आहे. जसं आता मी म्हटलं, मोनेरामधले काय असतात, प्रोकॅरियोटिक्स असतात, युनिसेल्युलर असतात आणि प्रोटिस्टा मधले जर बघायचं असलं मला, तर प्रोटिस्टाची डायग्राम कुठे चालली आहे बघा, युनिसेल्युलर मध्ये चाललेली आहे आणि युकॅरियोटिक मध्ये चाललेली आहे. म्हणजे प्रोटिस्टाचे जर मी कॅरेक्टरिस्टिक्स मेन्शन करतो म्हटलं, तर प्रोटिस्टा मधले असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम कसे असतात, युकॅरियोटिक असतात आणि कसे असतात, युनिसेल्युलर असतात. कसे असतात, युनिसेल्युलर असतात. हे मी मेन्शन करू शकतो, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला फक्त हे जे आहे डायग्राम रीड करून मोनेराचे पॉइंट्स आपल्याला मेन्शन करता आले पाहिजे. या गोष्टीकडे आपल्याला इथपर्यंत समजलं बेटा. समजा मोनेराचे पॉइंट्स काय लक्षात आले मला, प्रोकॅरियोटिक असतात, युनिसेल्युलर असतात. प्रोटिस्टाचे अशाच प्रकारे मला पॉइंट क्रिएट करायचा असेल तर कुठे चालेल ट्री डायग्राम, युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक. म्हणजेच की प्रोटिस्टा मधले या किंगडम मध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे युकॅरियोटिक्स असतात, त्यांची सेल युकॅरियोटिक सेल असतात आणि युनिसेल्युलर असतात. समजलं? नाही समजलं असेल तर अजून एकदा चांगल्याने ते लक्ष द्या. काय म्हटलंय त्यांनी हे बघा, मी हे ट्री डायग्राम बघितली. मोनेरानुसार काय आहे, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक. आता हे जे नोट्स आहे मी माझ्या आपल्या टेक्स्टबुक मधूनच तयार केलेलं आहे. बघा, याच्यामध्ये तेच पॉईंट त्यांनी मेन्शन केलेला आहे. बघा, यांनी तेच पॉईंट इथं मेन्शन केलेला आहे. किंगडम मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे मेन्शन केलेलं बघा. दे आर मायक्रोस्कोपिक इन नेचर. म्हणजे किंगडम मोनेरामध्ये जे असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते मायक्रोस्कोपिक आहे. हे आपल्याला इझिली समजू शकतो की मायक्रो ऑर्गॅनिझमचे जेव्हा डिस्कशन चालू आहे, मायक्रो मीन्स मायक्रोस्कोपिक असणारच आहे ते, बरोबर आहे की नाही. तर पहिला पॉईंट झाला आपला, दे आर मायक्रोस्कोपिक. म्हणजे ते मायक्रोस्कोपिक आहे, म्हणजेच की ते अतिसूक्ष्म आहे, ज्याला आपण उघड्या डोळ्याने बघू शकत नाही, मायक्रोस्कोपचीच आवश्यकता पडणार. द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. आलं पॉईंट, युनिसेल्युलर आलं का. बघा, जर मी ट्री डायग्रामचं जर तुम्हाला डबल दाखवतो मी, बघा काय म्हटलं यांनी, द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर, दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल. आलं, 2 महत्वाचे पॉईंट आले याच्यात, युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक. बघा, किंगडम मोनेरा, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक. समजलं बेटा. अशा प्रकारे 2-2 पॉइंट्स कमीत कमी आपण 5 किंगडमचे इझिली लिहू शकतो विदाऊट रट्टा मारता. परंतु त्याच्यासाठी फक्त आपल्याला हे डायग्राम माहीत असणे आवश्यक आहे आणि हे डायग्राम लक्षात ठेवणे काही मोठी 12 मंत्राची गोष्ट नाही आहे, बरोबर आहे. तर त्याचनुसार बघा, आता तुम्हाला तसं घरी प्रॅक्टिस करायचं, मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकून देणार. किंगडम मोनेरा, दे आर मायक्रोस्कोपिक इन नेचर. किंगडम मोनेरामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम कशा आहे, मायक्रोस्कोपिक आहे. ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. म्हणजेच की किंगडम मोनेरामध्ये प्रेझेंट असणारे जे ऑर्गॅनिझम आहे युनिसेल्युलर, एका सेल पासून तयार झालेले आहे. दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक. म्हणजेच की किंगडम मोनेरामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक सुद्धा असू शकतात, हेटरोट्रॉपिक सुद्धा असू शकतात. स्वतःचं स्वतः तयार करणारे सुद्धा असू शकतात, परावलंबी सुद्धा असू शकतात. 3 पॉईंट क्लिअर झाले बेटा. 3 पॉईंट क्लिअर झाले. शाबाश. पहिला पॉईंट काय होता आपला, मायक्रोस्कोपिक आहे मोनेरा मध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम. दुसरा आहे युनिसेल्युलर आहे. तिसरा आहे ऑटोट्रॉपिक किंवा हेटरोट्रॉपिक, दोन्ही असू शकतात. 3 पॉईंट क्लिअर झाले. चौथा पॉईंट काय, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट वेल डेव्हलप न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिझम. म्हणजेच की याच्यामध्ये किंगडम मोनेरामध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे याचे सेल कसे आहे, प्रोकॅरियोटिक आहे, ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतो. आपल्याला पहिला बेसिक डिफरन्स माहीतच आहे. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला जर बेसिक डिफरन्स माहीत असेल तर तुम्हाला, तर काय आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतो, युकॅरियोटिक मध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस असतो. तेच पॉईंट त्यांनी म्हटलंय बघा, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजेच की किंगडम मोनेरा मधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे यांचे प्रोकॅरियोटिक सेल्स आहे आणि विदाउट वेल डेव्हलप न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांच्याकडे वेल डेव्हलप न्यूक्लियस नाहीये किंवा सेलचे ऑर्गनेल्स सुद्धा नाही आहे. हे नेक्स्ट पॉईंट होता आपला. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा.
इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चला त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी आर इन द किंगडम मोनेरा. म्हणजेच की मोनेरा किंगडम मध्ये ऑल टाइप्स ऑफ द बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गीचा म्हणजे कन्सिडरेशन होतो. आणि हे NMS मध्ये विचारण्यात आलेला आहे. इन विच ऑफ द किंगडम द बॅक्टेरिया और द ब्लू ग्रीन अल्गी इज इन कन्सिडरेशन. म्हणजेच की कोणत्या किंगडम मध्ये, किंगडम मोनेरा असो, प्रोटेस्टा असो, फंगी असो किंवा प्लांटी असो किंवा ॲनिमली असो, ऑप्शन अशा प्रकारचे राहणार, कोणत्या किंगडम मध्ये ब्लू ग्रीन अल्गी कन्सिडरेशन आहे. म्हणजे ब्लू ग्रीन अल्गी हे कोणत्या किंगडम मध्ये येते हे तुम्हाला क्वेश्चन ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे NMS मध्ये. ओके, तर सगळ्याच प्रकारचे बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी हे कशामध्ये येतात बेटा? किंगडम मोनेरा मध्ये येतात. इथपर्यंत क्लिअर आहे? आणि शेवटचा एक्झाम्पल, लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया प्रेझेंट इन द कर्ड. म्हणजेच की आपल्या दहीमध्ये जे बॅक्टेरिया असतो, माहिती आहे ना, बॅक्टेरिया, विदाउट बॅक्टेरिया आपला कर्ड जो आहे, दही जो आहे, बनू शकत नाही. द कन्वर्शन ऑफ मिल्क इनटू कर्ड दॅट इज ओनली पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ द बॅक्टेरिया विच आर ग्रो इन द विच आर प्रेझेंट इन द कर्ड ऑर द मिल्क. बरोबर आहे की नाही? जर आपल्याला दुधापासून दही बनवायचं आहे तर फक्त आणि फक्त आपल्याला कोणाच्या मदतीने पॉसिबल आहे? ते बॅक्टेरियाच्या ग्रोथच्या मदतीने. जेवढं जास्त बॅक्टेरियाची ग्रोथ होणार तेवढंच कन्वर्शन चांगलं होणार. आणि एवढंच नाही तर हे जे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे हे जे आहे युजफुल बॅक्टेरियाच्या कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजेच काय, बॅक्टेरियाचे दोन प्रकार पडतात. मागच्या क्लास 7th मध्ये आपण शिकलेलो आहोत. ओके, हार्मफुल बॅक्टेरिया आणि युजफुल बॅक्टेरिया. हार्मफुल बॅक्टेरिया म्हणजेच की असे बॅक्टेरिया जे तुमच्या शरीरासाठी हार्मफुल आहे, म्हणजे ते डिसीज कॉज करू शकतात, तुम्हाला इन्फेक्टेड करू शकतात, तुम्हाला डिसीज पर्सन बनवू शकतात. परंतु असे काही बॅक्टेरियाज आहे ते तुमच्या शरीरासाठी चांगले आहे. जसं लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया जो आहे कर्डमध्ये, दहीमध्ये प्रेझेंट असतो, कर्डमध्ये प्रेझेंट असतो आणि दही खायला चांगलं असते. तुम्हाला पण माहित आहे लॅक्टोबॅसिलस जे आहे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? इट इम्प्रूव्ज द गट्स ॲबिलिटी, गट्सची जी हेल्थ आहे किंवा गट्सची हेल्थ जी आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करते. कोण? लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. समजलं बेटा इथपर्यंत? ते हे किंगडम मोनेराचे पॉईंट्स होते. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर सांगा मला. काही डाऊट नाही आहे? अगेन एकदा रिवाइज करून घ्या आपण. मायक्रोस्कोपिक आहे पहिला पॉईंट. काय का तुम्ही आपसमध्ये पण डिस्कस करायचं, म्हणजे मनातल्या मनात माझ्यासोबत रिपीट करा, लवकर होणार. ओके, मायक्रोस्कोपिक आहे. किंगडम मोनेराच्या मध्ये असणारे कशा असतात? मायक्रोस्कोपिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉपिक किंवा हेटेरोट्रॉपिक. न्यूक्लियस कसं आहे? नाही आहे प्रेझेंट, वेल डेव्हलप न्यूक्लियस नाही आहे प्रेझेंट. त्याच्याचमुळे जे आहे वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. त्याच्यानंतर ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी हे सुद्धा किंगडम मोनेरामध्ये येतात. एक्झाम्पल काय? लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. ओके, आणि याच्यातने अजून मी पॉईंट ऍड केलेले आहे, परंतु ते नोट्समध्ये आहेत, या PPT मध्ये नाही आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे बेटा तुम्हाला? शाबाश. सेम अशाच प्रकारचा किंगडम मोनेरा झाला आहे आता आपला. आता आपण काय करणार आहे? सेम अशाच प्रकारचा किंगडम प्रोटेस्टा सुद्धा बघणार. सेम प्रोसेस बघा. किंगडम प्रोटेस्टामध्ये काय आहे बघा बरं. काय आहे? हा प्रोटेस्टा आहे आपला युनिसेल्युलर युकॅरियोटिक आहे का? आता हाच पॉईंट आपल्याला भेटू शकतो का? चेक करा बरं. काय भेटू शकतो का आपल्याला? बघा, किंगडम प्रोटेस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहे? किंगडम प्रोटेस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहे? ऑल द ऑर्गॅनिझम इन द प्रोटेस्टा आर युनिसेल्युलर. आलं तेच पॉईंट ट्री डायग्राम वाला. ओके, म्हणजेच की किंगडम प्रोटेस्टामध्ये प्रेझेंट असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जे कोणती कन्सिडरेशन आहे ऑर लिव्हिंग थिंगचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, ते कसे राहणार? युनिसेल्युलर राहणार. दे हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस. म्हणजेच की वेल डिफाईन न्यूक्लियस आहे ऑर्गॅनिझमचा, वेल डिफाईन न्यूक्लियस आहे, म्हणजे त्यांचे सेल कोणते असणार? युकॅरियोटिक. बघा असेल पॉईंट याच्यातले. दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. म्हणजेच की किंगडम प्रोटेस्टामध्ये असणारे सुद्धा ऑटोट्रॉपिक सुद्धा असू शकतात, हेटेरोट्रॉपिक सुद्धा असू शकतात. दे हॅव सुडोपोडिया, हेअर लाईक सिलिया और व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. हा पॉईंट खूप बढिया आहे बघा. म्हणजेच की प्रोटेस्टामध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांच्याकडे सुडोपोडियल ऍक्शन आहे. हेअर लाईक सिलिया म्हणजेच काय? आता बघा मी तुम्हाला अमिबा जेव्हा दाखवणार तेव्हा तुम्हाला दाखवतो. पहिले हे पॉईंट समजून घ्या. ठीक आहे. ऑटोट्रॉपिक कोणते कोणते आहे? युग्लिना आणि वॉल्वॉक्स हा एक्झाम्पल आहे. हे काय बेटा? एक्झाम्पल. किंगडम प्रोटेस्टामध्ये कोणाकोणाचा आहे प्रेझेन्स? ऑटोट्रॉपिक सुद्धा असू शकतात. कुठे आहे?
हे आणि हेटेरोट्रॉपिक सुद्धा असू शकतात. तर ऑटोट्रॉपिक कोणते कोणत्या एक्झाम्पलमध्ये, जसं मोनेरामध्ये बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गे होता. प्रोटेस्टामध्ये ऑटोट्रॉपिकमध्ये आहे युग्लेना आणि वॉलबॉक्स. हेटेरोट्रॉपिकमध्ये कोण आहे, अमीबा. कोण आहे बेटा, अमीबा प्रेझेंट इन द पॉन्ड वॉटर अँड द पॅरामोशियम. हे सगळे एक्झाम्पल आहे जे आपल्याला प्रोटेस्टामध्ये सापडणार. इथपर्यंत समजला का बेटा? ओके. तर याच्यातनी आता महत्वाचा पॉइंट आहे सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो बघा, तुम्हाला मी अमीबाची डायग्राम टाकवतो पहिले. ओके, हे युग्लेना आहे, हा युग्लेना आहे बघा. पहिले मी तुम्हाला क्लासमध्ये, चालू क्लासमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 2 किंगडम क्लासिफिकेशन झालेलं आहे, 3 झाला आहे, 4 झाला आहे. तेव्हा त्याच्यामध्ये एक थोडासा ड्रॉबॅक असा होता की हे जो युग्लेना आहे हे म्हणजे बाउंड्री आहे समजून घ्यायचं प्लांट आणि ॲनिमल मधली. ओके, पहिले काय म्हणजे पहिलेची स्टडी होती त्याच्यामध्ये युग्लेना प्लांटीमध्ये कन्सिडर करायचं का ॲनिमलीमध्ये, हे अजूनही डिस्कशन झालेलं नव्हतं. हे वेगळाच पॉईंट होता. परंतु रॉबर्ट विटकर सरांनी याला सुद्धा कन्सिडरेशन मध्ये घेतलेला आहे आणि युग्लेनाला एका स्पेशल किंगडम मध्ये टाकण्यात आला. तो होता किंगडम प्रोटेस्टा. इथपर्यंत लक्षात आहे बेटा? आता बघा, हे युग्लेना झाला, हा आहे तुमचा अमीबा. सोडोपोडियल ॲक्शन किंवा व्हिप लाईक फ्लॅजेला कशाला म्हणतात? तर हे बघा, हे जे टेल लाईक स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला, हे सपोज टू बी, बघा मी थोडंसं याच्याने कलर चेंज करतो. ओके, सपोज टू बी याच्याकडे कोणत्याही प्रकारचा माउथ ऑर्गन आहे का? नाही आहे. हँड्स आहे का? नाही आहे. मग याला जर जे काही त्याच्या सराउंडिंगला असणारं जे न्यूट्रियन्स आहे ॲब्सॉर्ब करायचं असेल, इंटेक करायचं असेल, डायजेस्ट करायचं असेल, तर कशा प्रकारे करतो? तर तो याच्या मदतीने काय करतो, चालतो. जसं तुम्ही खूप साऱ्या हॉलिवूडच्या फिल्म्समध्ये बघितलं असेल, एखादा व्हायरस असा चालताना तर याच्या मदतीने चालतो. हे बाहेर निघालेले जे एजेस आहे ना, हे बाहेर निघालेले जे टोक आहे याला म्हणतात हेअर लाईक सिलिया. आणि सपोज टू बी इथं एखादा सपोज टू बी एखादा म्हणजे न्यूट्रियन म्हणा जे मटेरियल आहे जे याला हा कंझ्युम करू शकतो, ग्रॅब करू शकतो. तर हे काय करतात, हे जे आहे मुवमेंट करत 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 अशा याच्या सराउंडिंगला असा ग्रॅब करून घेतात त्याला आणि मग याला आतमध्ये खेचतात आणि हे जे आहे पूर्ण असा पॅक होऊन जातो. म्हणजेच की अशा प्रकारचा पॅक होऊन जातो पूर्ण. ओके, आणि अजून हे जे आहे हेअर लाईक सिलिया फ्लॅजेला जे आहे असे बाहेर निघतात ज्याच्या मदतीने तो स्वतःची मुवमेंट करतो. हे अशा टाईपची. ओके, तर आता मला तो सांगता येणार परंतु समजण्याचा प्रयत्न करा. सुडोपोडियल ॲक्शन यालाच म्हणतात, जे याच्या मदतीने हे काय करत आहे, मुवमेंट करत आहे. हे जे आहे ना, हे याला लेग्स सारखं वापर करत आहे ते. ओके, कशासारखं, लेग्स सारखा वापर करत आहे, याला म्हणतात सुडोपोडियल ॲक्शन. ओके, जसं तुम्ही बघितलं असेल अर्थवॉर्म जे आहे त्यांच्या शरीरालाचाच वापर करते. अप्पर स्किन मध्ये काय होते, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होते आणि ते मुवमेंट करतात. बरोबर आहे. ते काय करतात, अप्पर स्किनचा यूज करतात आणि हे काय कशाचा यूज करतात, हे हेअर लाईक सिलियाचा यूज करतात यांच्या लोकोमोशनसाठी म्हणजे मुवमेंटसाठी. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा? आणि याच्यानंतरचं जे पॉइंट आहे ते आपण आता उद्याला बघू, कारण की शॉर्ट व्हिडिओज बनवायचे आपल्याला. शॉर्ट व्हिडिओज कशासाठी, कारण की जास्त लॉंग व्हिडिओ झाला तर बोरिंग होतो. कारण की हा पॉईंट एकदम सिंपल आहे का नाही आहे, थोडेसे किचकट आहे. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला ट्री डायग्रामच्या मदतीने आपल्याला काय करायचे आहे, किंगडम मोनेरा, प्रोटेस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमल याचे काय करायचे आहे, 2 पॉईंट्स की ते प्रोकॅरियोटिक मध्ये येते की युकॅरियोटिक मध्ये येते. तर आज आपण 2 बघितले, किंगडम मोनेराचे आणि किंगडम प्रोटेस्टाचे. बाकीचे जे 3 पॉईंट्स आहेत ते आपण उद्याला बघू. इथपर्यंत काय डाऊट आहे बेटा? ओके, आणि आपले अजून महत्त्वाची गोष्ट, आपले ऑफलाईन बॅचेस चालू झालेले आहे. क्लास 8ची ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड आहे नाव नोंदणी करून घ्या, जेणेकरून तुमची सीट कन्फर्म होणार. लिमिटेड सीट अवेलेबल आहे क्लासेसमध्ये, तर त्याच्यामुळे तुम्हाला ॲडमिशन करणे अति आवश्यक आहे. बाकीचं उद्याला बघू. ठीक आहे बेटा?